सो जो काही त्यांनी मॉडेल बनवला आहे डाटा सायन्सेसचा, तो मॉडेल कोणीतरी इंडस्ट्रीनं अप्लाय करायला पाहिजे, मगच त्यांची सक्सेस आहे. आर यू गेटिंग इट व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्वे? सो यू हॅव टू गो ऑन बँगिंग द डोर्स अँड यू हॅव टू बी अलाइव्ह एव्हरी डे. इट्स नॉट लाईक आता जुनं काळ कसं होतं, तुम्ही बघत असाल बरेचसे PhD झालेले आहेत तुमच्या, ज्यांचे PhD झालेले आहे तुमचे सिनियर आहेत, तुम्ही म्हणता मस्त PhD झाली, 1,00,000-1,50,000 पगार यायला आहे, काही करत नाही, 2 वर्ष झाला एक पेपर त्यांनी पब्लिश केला नाही, असं म्हणता तुम्ही म्हणायचं म्हणत तर म्हणतात काही करत नाही, मस्त एन्जॉय करतो. बरोबर आहे ना? ही इज गेटिंग, ते एन्जॉय करणारे संपणार आहे. लेट अस नॉट फॉल इन दॅट कॅटेगरी. त्यांच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचं नाही. ठीक आहे. सो वी हॅव टू बँग द डोर्स एव्हरीवेअर, वेदर इट इज कन्सल्टन्सी, वी हॅव टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज. वी हॅव टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज. अदरवाईज अकॅडमी इज अ डाईंग प्रोफेशन. आणि एस्पेशली जे हे सोपं प्रोफेशन म्हणून आले त्यांनी लगेच बाहेर राहावं. इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट प्रोफेशन. इट इज गोइंग टू बी व्हेरी बिझी, हेक्टिक अँड डिफिकल्ट प्रोफेशन. 4 वर्षात मी आज बोललेलं लक्षात राहिलं तर इट विल चेंज. द एंटायर सिनारिओ विल बी चेंज. वाय? बिकॉज ऑफ ऑल दिस जो अटॅक होतोय. काय काय अटॅक होतोय? मूकचा अटॅक होतोय. मूक, मूकचं लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे? सांगा. ग्रेट. ह्यांनी सांगितलं मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. ठीक आहे. तर हा जो कोर्स आहे याची अपॉर्च्युनिटीज एवढे आहेत आणि बेसिकली इट्स लाईक कोणीही तो कोर्स करू शकतो, कधीही तो कोर्स करू शकतो, कुठेही तो कोर्स करू शकतो. ठीक आहे. आता त्याचे 2-3 उदाहरणं आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा झालं. छोटे छोटेच आहेत पण उदाहरणं देतो. माझ्या डिपार्टमेंटमध्ये एक स्टाफ आहे, त्याने काय केलं किंवा सर हे सर्टिफिकेशन मी केलं आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, टेक गीक आहे का काय नाही, सोलो लर्न काहीतरी आहे. सोलो लर्न आणि टेक गीकचं सर्टिफिकेट, सर मी जावाचं केलं, सीचं केलं, C++. ठीक आहे, सगळ्या स्टाफला करायला. त्यापैकी काही स्टाफनं बसमध्ये प्रवास करता करता मोबाईलवरच ते काय थेरी असते त्याची अभ्यास करायचा, त्याच्यावरती क्वेश्चन असते, क्लिक करायचे, उत्तर पुढे जायचं. मग तो कोर्स संपला की तुम्हाला सर्टिफिकेट येतं. तसे त्यानं बसमध्येच माझ्या एका स्टाफनं 4 सर्टिफिकेशन करून दिले. तो राहतो औरंगाबादला, अप अँड डाऊन म्हणजे विकेंडला जाता जाता बसमध्येच 4-5 कोर्स केले. एक उदाहरण. सो इट्स अ ॲड ऑन, राईट? तुम्हाला नॅकमध्ये MBA मध्ये सुद्धा मार्क भेटतात. ऑनलाईन सर्टिफिकेशन केले का? येस, मार्क भेटतात. नॅकसाठी करावं लागेल. हां, त्याच्यानंतर माझ्या डिपार्टमेंटमध्ये स्टुडंट आणि स्टाफसाठी मी IITचं सर्टिफिकेशन कोर्स कंपल्सरी केले. त्याला मागच्या सेमिस्टरला 52 ते 53 मुलं स्टाफ आणि मुलं रजिस्टर झाले. पहिलं सर्टिफिकेशन त्यांनी केलं होतं. मला वाटतं मी इथे कोणी TSSM ENTC पवार सरांनी तुमच्याकडे केलं होतं. सेम आहे, रिप्लिकेटेड हिअर. तर 35 लोकांना सर्टिफिकेशन, त्याला मला काही खर्च लागणार काही नाही, फक्त NPTEL वाले कोऑर्डिनेटर सोबत आम्हाला कोऑर्डिनेट करावं लागेल. सो ही 1-2 अपॉर्च्युनिटी मी सांगितली. तसे किती आहेत मूकचे जे आहेत. आपल्याला जे डिजिटल इंडियाचं जे मुवमेंट चालू आहे त्यात स्वयं नावाचा जो काही प्रकार चालू आहे, किंवा NPTEL आहे, NIS आहे, UGC आहे, MHRD आहे, हे सगळे एवढे अपॉर्च्युनिटीज क्रिएट करताय की तुम्ही कोणताही कोर्स करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता, त्याचे आणि जवळपास सगळे कोर्सेस कसे आहेत? फ्री आहेत. बरोबर? म्हणजे हे सगळे कोर्सेस फ्री आहेत. मला ML कुलकर्णी सरांनी सांगितलं, मी चेक करतो पण मला अजून सापडलं नाही, तुम्ही सुद्धा चेक करा. जे स्वयंचे जे कोर्सेस आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत, समजा तुमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकलमध्ये मेकॅनिक्स, किंवा समजा तुमचं कम्प्युटर आहे, कम्प्युटरमध्ये मशीन लर्निंगचा कोर्स आहे, किंवा डाटा स्ट्रक्चरचा कोर्स आहे, डिझाईन अनालिसिसचा कोर्स आहे. तो कोर्स, असे कोर्सेस तुम्ही करत करत 40 कोर्सेस जर तुम्ही कम्प्लीट केले तर तुम्हाला IIT कडनं BTech IT नावाचं सर्टिफिकेट मिळतं, असं मी ऐकलं. ठीक आहे. बट आय हॅव नॉट व्हेरीफाईड. बट मी उत्साही झालो आणि ॲटलिस्ट मी माझ्या स्टुडंट आणि माझ्या मुलीला आणि मी स्वतः रजिस्टर केलं. आर यू गेटिंग इट? सो स्वयं इज वन सच, NPTEL इज वन सच, विच यू आर आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक्सप्लोर होतं. ह्यांच्याकडनं ARQSE कडनं जरी आपल्याला आतल्यात थोडासा डळफळा झाला शिकायला भरपूर भेटतं. बरोबर? सो इट इज मेकिंग अस लर्न मेनी थिंग्स. सो वन ऑफ दॅट इज आय एम एक्सायटेड अबाउट हिज मूक. पण हे जे मूक आहे, हे जे स्वयं आहे, हे जे NPTEL आहे, किंवा हे जे अटॅक चालू आहे, तो टोटल अकॅडमियावर अटॅक आहे. कारण तुमचं कन्व्हेन्शन टीचिंग संपूनच जातं. फॉर एक्झाम्पल, मॅडम तुम्ही कोणता सब्जेक्ट घेता? पुढच्या सेमिस्टरला कोणता घेता? परवेसिव्ह कम्प्युटिंग घेणार. ठीक आहे. ओके.
देशपांडे सर, तुम्ही कोणता पुढच्या सेमीचा आहे? स्ट्रक्चरल डिझाईन. स्ट्रक्चरल डिझाईन. ठीक आहे. समजा तुमचे विद्यार्थी हुशार आहेत, ओके, ह्यांचे कम्प्युटरवाले, तुमचे सिव्हिलवाले, त्यांनी स्वयंमध्ये गेले, NPTEL मध्ये गेले, त्यांनी कोर्स रजिस्टर केला, ह्यांच्या सगळ्या स्टुडंटनी परवेसिव्ह रजिस्टर केलं. तुमच्या स्टुडंट स्ट्रक्चरल कोणता स्ट्रक्चरल डिझाईन का रजिस्टर केलं. त्यांनी कॉलेज सुरू व्हायच्या आधीच ते सर्टिफिकेशन पूर्ण केलं, अख्खा कोर्स कम्प्लीट केला. त्यांनी कोणाचे व्हिडिओज ऐकले, कोणाचे लेक्चर्स ऐकले. बेस्ट प्रोफेसर इन ॲटलिस्ट इन इंडिया, IIT मधला असेल, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधला असेल, ओके, त्याला एज आहे की नाही? ही विल बी पिंचिंग युअर लॉट, राईट? इफ ही इज जे तसं एक्सपेक्टेड नाही. मग तुम्हाला काय एज आहे तिथे? तुम्ही काही जरी शिकवलं तो काय म्हणणार, ये हो गया, ये मालूम है. सो यू शुड बी प्रिपेअर्ड ॲटलिस्ट फॉर दॅट. ॲटलिस्ट तुम्ही जो कोर्स घेताय तो कोर्स तर तुम्ही रजिस्टर करून त्या IIT प्रोफेसरचे लेक्चर्स तुम्ही ऐकावेत, ते आत्मसात करावे, रिप्लिकेट करायचा प्रयत्न करावा. सो दॅट इज वन सजेशन ऑफ माइंड. इफ यू कॅन टेक अवे समथिंग इन टुडेज सेशन, that is you register at least one course of your own which you are going to teach and finish before the student. You need to have an edge above your student. Okay. So that is one suggestion I wanted to do. So I'd like to take few examples for this innovate or die. ह्याच्यात सगळ्यांचा बिलीफ आहे, मार्केटने ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी मी काय रिपीट करतोय, इनोव्हेट और डाय कोणाला म्हणतोय मी? आपल्या सगळ्या अकॅडमिशियनला म्हणतोय. काय म्हणतोय? तुम्ही इनोव्हेट करा नसता संपला. त्याचे उदाहरण आपल्याला ऑलरेडी इंडस्ट्रीत प्रूव्हन आहे. ओके, सो लेट अस ट्राय टू सी फ्यू एक्झाम्पल्स. Give me 1 minute. Visible? Just read the first word. Okay, what is your name? Vaibhav. Just read the first word. Dead. Dead म्हणजे संपला, मेला वगैरे. मग त्यातला तिसरा बुलेटेड पॉइंट तुम्ही वाचा. तुमचं नाव काय? वर्षा. काय तिसरं? हा, डेड मधलं तिसरं कोडक. ठीक आहे. We just look at this one word कोडक. How many of you know कोडक? खरोखर माहित असेल तर हात नका. माहित असेल तर हात नका. डोंट वरी. कोडक मी सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही कोडक? आता आहे की नाही? It's dead. It was the most famous company. आम्ही लहान असताना जे टीव्हीवर ऍड्स वगैरे यायचे सगळे ते कोडॅकवरच होते. काहीतरी मुवमेंट्स वगैरे असं काहीतरी शब्द होता. द मोस्ट सक्सेसफुल कंपनी इन द वर्ल्ड, ऑल ओवर वर्ल्ड. कोई कैमरा लेता था तो कोडॅक का लेता था. अब कोडॅक खत्म हो गया बिकॉज इट हैज नॉट ग्रैब द अपॉर्चुनिटी ऑफ दैट ट्रांजिशन. कोणतं ट्रान्झिशन? डिजिटल ट्रान्झिशन. हां, तुम्ही जास्त सांगू शकता. सो अॅनालॉग टू डिजिटल जो ट्रान्झिशन झाला तो त्यांनी ग्रॅब नाही केला, कोडॅकने ग्रॅब केला. तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल माहिती आहे बरोबर? एखाद्या मोबाईलचं एक्झाम्पल सांगा बरं जे संपलं. नोकिया. सिम्पियन ऑपरेटिंग सिस्टम होतं, अँड्रॉइडनं खाऊन टाकलं, असंच आहे ना. नोकिया नाही, संपलंच. नोकिया किती फेमस होता? माझा पहिला मोबाईल नोकियाच होता, दुसरा मोबाईल नोकियाच होता, तिसरा मोबाईल नोकियाच होता. म्हणजे एवढं प्रसिद्ध नोकिया होतं. बट नोकिया इज नॉट देअर, राईट? So it's dead. Why it might have been dead? You may be knowing the reason. Nokia कशामुळे गेला सांगा बरं? They were stick to the Symbian operating system, and they were refused first to Google to integrate the Google's open source operating system with their handsets. So the other people captured that opportunity and released it now. ठीक आहे. So as he said, dual SIM. any other reason? Dual SIM underwriter. तरी ड्युअल सिम आणलं नाही. ठीक आहे. काळानुसार स्वतःमध्ये चेंजेस केले. हे व्हेरी करेक्ट. All three phones खूप नंतर आणले Nokia, पहिले सॅमसंगने आणले. टच स्क्रीन नाही आलं. अजून एक फोनचं मी उदाहरण सांगा. Android was a disruptive technology. Okay. So what do you mean by that? It was a life-threatening technology from telecommunication. त्याच्यामुळे सगळं एवढं इंटिग्रेट झालं की मोबाईल माझ्यासाठी उभं राहून रिपीट करा हे वाक्य. तिकडे बघा सगळ्यांना. Android technology
technology was a disrupting process. So basically Android did integrate computer with mobile system. So Nokia, as it stick to a Symbian process, it basically failed to adapt. It failed. दोन शब्द वापरले, डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, दुसरा शब्द वापरला अडॅप्ट, जो काही अडॅप्टेबिलिटी आपल्याला सूट होतो. मूक, ऑनलाईन एज्युकेशन, डिजिटल एज्युकेशन, स्वयं, हे जे काही चालू आहे, दीज आर डिस्ट्रप्टिव्ह नाउ. इफ वी अडॅप्ट, आता समजते, आता जास्त रिलेट झाला असेल. नोकिया संपला, कोडक संपलं. आय गिव्ह वन मोर व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल विच इज व्हेरी फेवरेट. ब्लॅकबेरी किती फेमस फोन होता, किती सगळ्यांनी ऐकलं ब्लॅकबेरी. द मोस्ट फेमस फोन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. आपण काय म्हणतो, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका कोणता वापरतो? ब्लॅकबेरी वापरतो. खूप सेक्युअर आहे, सेक्युअर आहे आणि ब्लॅकबेरी वापरतो. ब्लॅकबेरी वॉज लाईक स्लिक आणि द कॉस्टलिएस्ट. एव्हरीबडी वॉन्टेड ब्लॅकबेरी. कुठले ब्लॅकबेरी आहे का कोणी तुमच्या, कोणाकडे आहे का ब्लॅकबेरी? ऍपल आहे कोणाकडे? असेल किंवा घ्यायची इच्छा असेल. किती जणांना घ्यायची? सगळ्यांना घ्यायची इच्छा आहे. ऍपल आहे. ओके, बजेटचा साथ दिला तर घेतो, डीए वाढला तर घ्या. सो you will go for Android based or Apple based phones, but how many of you will buy BlackBerry? Today how many of you will buy BlackBerry? Can you hear? Again, what is the same reason? Same reason. काय reason आहे? त्यांना ते टच स्क्रीन नकोच होतं. वन ऑफ द रिझन वॉज त्यांना टच स्क्रीन नको होतं. आता काहीतरी करतं वाटतं ब्लॅकबेरी, नवीन पुन्हा काहीतरी चर्चेत आहे. ते ॲपलमध्ये एक ॲप्लिकेशन आहे सिरी नावाचं. काय आहे? इट्स लाईक Voice control. व्हॉइस. कुणी वापरलंय का? Yes. कसं काय होतं ते? इन्फॉर्मेशन सर्च होतं. Verbally we can give instruction. And आपल्या जवळपास सगळ्यांना माहिती आहे सिरी. So BlackBerry is trying to do on those same lines. So this is very important. These are the two keywords which I am taking from him. One is disruptive, the other one is adaptable. Just remember that all these digital attack, onslaught of all the online courses, digital online courses are disruptive. These courses, unless you adapt, innovate, will kill you. Will kill you means will kill your profession. They will kill your profession. Either you are going to integrate them, or you are going to overpower them in your own way with your own skill sets. Okay. So proper integration करा ह्या डिजिटल ऑनस्लॉटचा, ऑनलाईन कोर्सेसचा वापर करा, इनोव्हेट करा. त्यातही तुम्ही त्याचाही वापर केला तुम्ही समजा, कारण त्या विद्यार्थ्यांना ते अवेलेबल आहे. सो यू हॅव टू ॲड ऑन समथिंग फॉर दॅट. शॅल वी गो फॉर any other example? We have Nokia also, right? BlackBerry also. This is a threatening position for me. ह्यांचं काय स्टेटस आहे? एक्स्ट्रीमली थ्रेटनिंग. दिस इज अ डाईंग प्रोफेशन. हे माझं प्रोफेशन आहे पब्लिकेशनचं. सो जे काही पुस्तकं वगैरे आहेत ते आता संपले ना, कारण एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन मोबाईल ओनली. जर व्हिडिओ बघायचा मोबाईल, नोट्स, क्वेश्चन पेपर बघायचं मोबाईलवरच आहे सगळंच. इट्स नाव. माझी मुलगी फर्स्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला. तिला मी बरेच काही प्रिंट आउट वगैरे नोट्स असे सगळे काढून, ती वाचत नाही. मग ते मोबाईलमध्ये तिला ते ट्रान्सफर केल्यावर त्यातच ओपन करून जास्तीत जास्त वेळ ती मोबाईलवरच अभ्यास करते. म्हणजे सगळेच करतात वगैरे आजकाल. सो are you getting it? The conventional, all the conventional things which were there for education, teaching, learning, they are going to die now. So we have to adapt. This is the message from this one line, innovate or die. हे जे एक वाक्य होतं त्यातनं तुम्ही काय घेऊन जाल, तर जे चालू आहे ते चालणार नाही, तुम्ही स्वतःला चेंज करा. प्रत्येक दिवस तुमचा क्लास हा बेस्ट झालाच पाहिजे आणि ह्याला इंटिग्रेट करा ऑनलाईन कोर्सेस सोबत, ॲक्टिव्हिटीज सोबत आणि प्रोजेक्ट सोबत. So then we will survive. So we just try to look at few of the slides which are brought along. This slide just, Kulkarni sir.
2 मिनिटाचा ब्रेक घेऊ, पण इथे हलणार नाही तुम्ही. हा? किती वाजताय? तिकडून सुरू करता. हां चालेल. 1 मिनिट इथं बघू आपण. We'll just try to check whether TeamViewer is working or not. He'll sit on his machine. I'll try to communicate on TeamViewer. If it is possible, we'll try to see it. Okay? हे आम्ही काल TeamViewer इन्स्टॉल केले आजच्या सेशनसाठी. मला तुम्हाला TeamViewer बद्दल माहिती असेल. मी बराचदा वापर करतो. बेसिकली मी वापर करतो. समजा एखाद्याला मला पेपर एक्सप्लेन करायचा आहे. दुसरीकडे आहे तो रिसर्चमध्ये काही टॉपिक्स आहेत ते एक्सचेंज करायचे. मी बऱ्याचदा वापर केला आहे. मला आवडतो TeamViewer. तसे भरपूर वेगळे ऑप्शन असतील. TeamViewer किती जणांनी वापरलाय हात करता? गुड. तुम्ही कशासाठी वापरताय? सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी. ओके. कुठे? माझ्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करतो. तुम्ही कशासाठी वापरता? To install the software, my friend was not able to do that. Certificates and some add-on files installed. So I ठीक आहे. इथे थांबूया आपण. हेच ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्यांनी TeamViewerचा वापर सॉफ्टवेअर रिमोटली इन्स्टॉल करण्यासाठी वापरतात. बरोबर? म्हणजे माझ्या मित्राच्या लॅपटॉपवर तो सॉफ्टवेअर लोड होत नव्हता, तर माझ्या मित्राच्या लॅपटॉपवर मी ॲक्सेस घेतला TeamViewerच्या मदतीने आणि मी इन्स्टॉल केलं. बरोबर? असंच आहे ना? ठीक आहे. अजून कोणी वापरलं? मॅडम तुम्ही सांगा कशासाठी? कोडिंगमध्ये प्रॉब्लेम येत होता. कोडिंगमध्ये प्रॉब्लेम व्हायचा तर मग घे. गुड. म्हणजे तुमचा मित्र किंवा जे कोणी मदत करणारे होते दुसरीकडे होते ते तुम्हाला मग ग्रेट. मी युजली वापर करतो एखादा पेपर. आय हेल्प लॉट ऑफ रिसर्चर्स इन माय ओन स्मॉल वे. सो इफ आय प्रिपेअर अ पेपर आय एक्सप्लेन देम की असं असं आहे वॉट एव्हर. ओके. आणि अजून कोणी काही वापरलं? ॲक्सेस झाला का? काहीतरी प्रॉब्लेम? होतोय ना? ठीक आहे. आणि TeamViewer आम्ही कालच चेक करून बघितलं, म्हणजे मुद्दाम सांगण्याआधी आपण हे करून बघावं. वापरलेलं पण इथं सुद्धा TeamViewer आम्ही इन्स्टॉल केला. इन्स्टॉल करून सोपं आहे. त्याच्यानंतर 3-4 ॲक्टिव्हिटी करून एक चॅट करून बघितलं, त्यानंतर रिमोट ॲक्सेस घेतला, म्हणजे माझ्या सिस्टमवरची ॲक्टिव्हिटी त्यांनी केली. रेकॉर्ड सेशन रेकॉर्ड केलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी केलेल्या. ठीक आहे. तर TeamViewer हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना. नोट्स आपले कनेक्टेड असेल. होम स्क्रीन दिसत. If you are able to see it, he is remotely accessing it. Stop. So
So what we'll try to do is I'll try to show you few other examples of similar application like TeamViewer. दुसरे काही आहे? MA. 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 अजून? स्पेशली स्क्रीन शेअरिंगसाठी भरपूर आहे. ती 3-4 एक्झाम्पल दाखवतो. आपण काय करूया? आपली एक वन ऑफ द असाइनमेंट आपण लिहून घेऊया. ती हीच आहे. एक टीम व्ह्यूअर करायचं, इन्स्टॉल करून त्याचा वापर करायचा. तुमची लॅब कुठे लँग्वेज लॅबमध्ये करताय रोज तुम्ही? खाली करताय कम्प्युटर सेंटर. ठीक आहे. टीम व्ह्यूअर आणि दुसरं एखादं ॲप्लिकेशन, हे 2 ॲप्लिकेशन करायचे. कुणी करायचे? तुमचा ग्रुप ऑलरेडी आहे, वेगवेगळे ग्रुप आहेत. समजा तुमच्या ग्रुपचं नाव काय म्हणलं? ॲव्हेंजर्स ग्रुपमध्ये 4 मेंबर आहेत. ह्या 4 मेंबर 2 ॲप्लिकेशन एक्सप्लोर करणार, एक टीम व्ह्यूअर आणि दुसरं एखादं ॲप्लिकेशन. कोणतंही मी ती लिस्ट दाखवत होता. माझ्याकडे एक पीपीटी डाउनलोड केलेली आहे, तर पीपीटी चालेल सगळ्यांना. दिस विल बी वन ऑफ द ॲप्लिकेशन, दिस विल बी वन ऑफ द असाइनमेंट. सो वन ऑफ द असाइनमेंट इज व्हॉट मॅडम? टीम व्ह्यूअर, इट्स यूज, इन्स्टॉल अँड मेक इट यूज. आणि कोण करणार? आपल्या ग्रुपमध्ये. असे किती ॲप्लिकेशन करणार? 2. एक टीम व्ह्यूअर आणि दुसरा एखादा कोणता आहे. ठीक आहे. आता ते कोणता करणार आपण विल ट्राय टू सी. हे जस्ट डाउनलोड केलेली पीपीटी आहे, फक्त टीम व्ह्यूअरशी रिलेटेड. कीवर्ड्स आपण वाचूया. आहे पेशंट सगळ्यांना? पहिला कीवर्ड कोणता आहे? स्क्रीन शेअरिंग. म्हणजे टीम व्ह्यूअर हा एक ॲप्लिकेशन कसा स्क्रीन शेअरिंगसाठी आहे. दुसरे 2 कीवर्ड खाली बघा. रिमोट लॉग इन, म्हणजे दुसरे लोकेशन वेगळं आहे, त्या लोकेशनवरच्या मशीनला आपण ऍक्सेस करतो, लॉग इन करतो. त्याच्यानंतर रिमोट टाइम, रिअल टाइम कोलॅबोरेशन, म्हणजे रिअल टाइम ऑनलाईन तुम्ही तो सोबत काम करू शकता. जसं ह्यांनी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला किंवा एखादा कोड समजून घेतलं किंवा अजून काही केलं, सो हे कोलॅबोरेशन तुम्ही करू शकता. सो दिस इज पॉसिबल. फक्त 3-4 एक्झाम्पल. पहिला एक्झाम्पल कोणता? टीम व्ह्यूअर. हा शब्द लिहून घ्या वहीत. आता जस्ट आय ट्राय टू शो यू जस्ट नाउ द डेमो ऑफ दॅट. दुसरा आहे Mikago, MIKOGO. It's not KA, sorry, it's KOGO. So try to export this or any of the application and just go on mentioning the names. Join me. You are going to write this, right? All screen sharing applications. All screen sharing applications. Join me. Then one more is AMI admin. AMI admin. One more is AMI admin. One is light manager. Light manager. Screen lift. Show my PC. Mingle view. Mingle view.
तुमचा चॅलेंज काय राहील? एक टीम व्ह्यूअर करायचा आणि एक एनी अदर, कोणताही अदर. इव्हन ह्यातला नसला तुम्हाला दुसरा कोणता म्हणजे दॅट ऑल्सो. ओनली थिंग इज यू आर गोइंग टू डू इट अँड यू आर गोइंग टू शो इट टू अदर टीम ऑल्सो ॲज अ डेमो. सो दिस विल बी वन ऑफ द assignment. This will be one of the assignment. So I'll just finish off in 10 minutes this innovate or die kind of slides. So I just took this from Google, this slide or this picture. I want somebody to, madam, can you speak about this picture? What it is saying? It's fine, whatever you feel about that. So they are studying under the light of street light. Great, great. So, बसा please. हे आपल्याला ऍटलीस्ट आमचे वडील आजोबा वगैरे सांगायचे. आम्ही ते दिव्याखाली अभ्यास केला. आता आम्ही आमच्या मुलांना ते नाही म्हणू शकत कारण आम्ही केला नाही. सो ते तसे नाही म्हणतो. सो इट वॉज लाईक दॅट राईट. सो वी कॅन सी दॅट दिव्याखाली हे अभ्यास करतात कुठेतरी साऊथ आफ्रिकन कंट्रीमध्ये. कारण काय असेल? लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी नसेल, पॉवर नसेल त्यांच्या गावात, करंट नसेल, लाईट नसेल, रिसोर्सेस नसेल. हे ॲक्च्युली रोड आहे, एअरपोर्ट आहे. हे सगळे स्ट्रीट लाईट्स आहेत, एअरपोर्टचे स्ट्रीट लाईट. म्हणजे ते त्या गावातले लोक एअरपोर्टवर आले आणि एअरपोर्टवर येऊन तिथं अभ्यास करतायत. ठीक आहे. आता असा विचार, आपण सगळं आपलं मूळ गाव कुठं ना कुठं आहे, छोटं छोटं गाव, बरोबर. असं एखाद्या कोणाचं गाव आहे का जिथं लाईट नाही आहे का? आहे, सगळीकडे लाईट आहे, पॉवर आहे. पण लाईट किती वेळ असते? असं एखाद्या गाव 8 तास लाईट नसते, असं काय आहे? 2च तास. तुमचं गाव कुठे आहे? जळगाव. सो ही असे चॅलेंज आहे. म्हणजे तशी उदाहरणं भेटू शकतात आपल्याला भारतात आहे. आता पुन्हा एक विचारतो, तुमच्या गावाचं नाव काय? ओके, सम गाव नियर जळगाव. ह्यांनी सांगितलं आपल्याला की 2च तास लाईट असते म्हणून. आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. तुमच्या गावात असे किती जण आहेत ज्यांच्याकडे मोबाईल नाही? सगळ्यांकडे मोबाईल असेल. आता हाच प्रश्न इथे विचारतो. हे एक चॅलेंज आपल्याला दिसतंय. हे सगळे बसले विद्यार्थी जे काही अभ्यास करतायत, ओके, अँड त्यांना एक रिसोर्स नाही, इलेक्ट्रिसिटी नाही म्हणून ते एअरपोर्टवर वगैरे येऊन स्ट्रीट लाईट वरती करा. मी पुन्हा विचारतो, ह्यांच्याकडे मोबाईल असेल की नसेल? का नसेल? सगळ्यांकडे मोबाईल. आजकल हर किसी के पास मोबाइल है ना? तो इनके पास भी रहना चाहिए, इनके पास भी रहना चाहिए. तो समझो अभी इनके पास मोबाइल है तो कौन सा मोबाइल होगा? टच स्क्रीन वाला होगा सबके पास आजकल. बेसिक भी मिल जाएगा. समजा आता भारतात मी विचारतो, आता माझ्याकडे समजा मोटो आहे, कोणाकडे ॲपल आहे किंवा कोणाकडे मोटोची अजून काय आहे वगैरे 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 चांगला अँड्रॉइडवाला. पण प्रत्येकाकडे अँड्रॉइडवाला फोन दिसतो का आजकाल? कोणाकडे सुद्धा? रिक्षावाल्याकडे अँड्रॉइडवाला फोन. कितीही गरीब असू दे, माझ्याकडे अँड्रॉइडवाला फोन आहे, बरोबर आहे का? सो नाव इट मीन्स व्हॉट?